प्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी पंधरे गावातील आणि पंधरे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो. खरं बघायला गेलं तर 25 तारखेला अतिशय एक निंदनीय घटना घडली आणि त्याचा निषेध करण्यासाठीच आपण या ठिकाणी जमलोय. आधीचे देखील मान्यवरांनी सगळ्यांनी सांगितलं की ही घटना एका मुलावरती घडली किंवा एका समाजावरती त्याचा अन्याय झाला असेल तरी उद्या कुणावरती ती घटना घडू शकते. त्यामुळे सर्वच लोकांनी सतर्क राहण्याची अतिशय गरज आहे. आपण पाहिलं की पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वी आपल्या पंधरे गावामध्ये, ही आपल्या पंधरे गावाची खरं तर संस्कृती नाहीये, परंतु तलवारीने केक कापण्यात आला. बरोबर आहे, ह्या गोष्टींच्या छोट्या छोट्या गोष्टींचं अनुकरण करत जी पिढी असते ती पुढची पिढी पण त्याच्यामध्ये वाहत जाते आणि त्याच गोष्टीचा पुढे जाऊन उद्रेक होतो. त्यामुळे या गोष्टींना कुठेतरी कंट्रोल करणं हे पोलीस प्रशासनाचं देखील काम आहे, त्याचबरोबर आपल्या ग्रामस्थांचं देखील काम आहे. मला वाटतं एक मी छोटीशी घटना उल्लेख करतो. या ठिकाणी हर्षू काका आहेत, मला 1 वर्ष सिनियर होतं. मला अगदी कॉलेजची घटना आठवते की जर आम्ही पिक्चर बघायला गेलो आणि 1 वर्ष सिनियर आमचा मुलगा जर थिएटरच्या बाहेर येत असेल तर आम्ही तिथून युटर्न मारायचो, परत रिटर्न कॉलेजला जायचो, कारण ते आम्हाला बोलायचे की तुझ्या घरी सांगेल असं केलं, एवढं बेसो. आज ही भीती आपल्या मला वाटते सोसायटीमध्ये कुठं राहिली नाही, समाज व्यवस्थेमध्ये कुठं राहिली नाही. एकल कुटुंबाची संस्था आली आणि मग आपण आपलंच पोरग आपलंच घर एवढ्या पुरता आपण मर्यादित राहिलोय आणि त्याच्यामुळं कुठल्याही मुलांवरती आपल्या आजूबाजूच्या सोसायटीचा, भावकीचा किंवा आपल्या परिसरातील लोकांचा कुणाचाच धाक राहिला नाही आणि त्या कारणाने या गोष्टींना त्यांना कंट्रोल करायला कोण नाही. समजा एखादी घटना घडली, एखाद्या मुलीच्या बाबतीत असेल, एखाद्या मुलाच्या बाबतीत असेल, जर आपण एखाद्या XYZ पालकांना जाऊन सांगितले की बाबा तुमचा मुलगा मुलगी अशा वेगळ्या मार्गाने चालली आणि आपण थोडंसं लक्ष द्या, तर मला असं वाटतं, माझा एक्सपिरियन्स आहे की 50-60% पेक्षा जास्त लोकांना त्यांना असं वाटतं की नाही आमचा पोरगा किंवा पोरगी बरोबरच आहे आणि ती काही चुकीची वागत नाही आणि मग याच्यातूनच गोष्टी ती पुढे टोकाला जातात. तर सर्व ग्रामस्थांना सुद्धा विनंती की आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा वेळ दिला पाहिजे, आपल्या सोसायटीतील जी मुलं असतील ती सुद्धा आपलीच आहेत, तेव्हा आपण त्यांच्यावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी जी कालची घटना घडली त्या ग्रुपला नाव तुम्ही ऐकलं असेल तर नो कॉम्प्रोमाइज ग्रुप, आणि कॉम्प्रोमाइज न केल्यामुळेच ही घटना आली. पण आपल्याला कुठेतरी त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला नो कॉम्प्रोमाइज राहावं लागेल आणि त्यांना सुद्धा तो धडा शिकवावा लागेल, जेणेकरून ती शक्ती ती परत पुढे जाऊन आणखीन काही वेगळं काम करणार नाही. या ठिकाणी आपण बघतो की पंधरे गावामध्ये आपल्या शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा CCTV आहेत, आपल्या गावामध्ये सुद्धा CCTV आहेत. मला वाटतं या ठिकाणी प्रथम नागरिक आपल्या इथं नाही आहेत उपस्थित, परंतु आपल्या सरपंच साहेबांना सुद्धा मी वैयक्तिक 10 पेक्षा जास्त फोन केले असतील, मी कॉल रेकॉर्ड दाखवतो, ग्रामसेवकांना फोन केले, जे बंद CCTV चालू करून घ्या, कुणी त्याची तसदी घेत नाही. माझं असं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे, 4 गटर लाईन करू नका, 2 रस्ते करू नका, पण पहिले CCTV कॅमेरे चालू करा. खरे का खोटे? सर्वप्रथम त्या ठिकाणी CCTV चालू केला पाहिजे. पोलीस प्रशासनाने माझी एक या निमित्तानं विनंती पोलीस प्रशासनाला की त्यांचा एक प्रतिनिधी हा शाळा भरण्याच्या टायमिंगला आणि शाळा सुटण्याच्या टायमिंगला, इव्हन कॉलेज सुटतं त्यावेळेस एक 10-15 मिनिटं तुमचं तिथं पेट्रोलिंग पाहिजे. आणि ते पेट्रोलिंग असतं तर त्या जी काही रोड रोमिओ, आता बरीच लोक सांगतील तुम्हाला खाजगीमध्ये की शाळेच्या गेटच्या समोर बरीच मुलं तिथं उपस्थित असतात आणि ते मुलींना त्रास देतात किंवा काय करतात. ही घटना आपण आपल्या मुलीला त्रास देत नाही तोपर्यंत आपण बघत राहायचं आणि एखादी घटना घडल्यावर मात्र सगळ्यांनी एकत्र यायचं, ही गोष्ट चुकीची. कुठेतरी या गोष्टींना विरोध केला पाहिजे. पाठीमागच्या लोकांनी बोललं की शाळा व्यवस्थापन समितीवरती सुद्धा अशी गोष्ट झाली, ज्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकत नाहीयेत, ज्यांना त्याचं काही ज्याची पोरग तिथे शिकतंय त्याला चाड आहे, त्याला गरज आहे, तो तिथं बोलू शकतो. पण अशी बरीच आपण घेतो, म्हणजे वेगळ्या समाजाचे घटक एकत्र सगळे येण्यासाठी, सगळे लोक एकत्र येण्यासाठी कॉम्प्रोमाइज करत असेल ते मान्य, परंतु तुम्ही असे त्याच्यामध्ये कमीत कमी 50% पालक घ्या की ज्यांचे विद्यार्थी तिथे शिकतायत आणि मग ते त्यांच्या गोष्टी जर काही अडचण आली, कारण त्यांचं पोरग ते बाप्पाला सांगतंय की बाबा असं असं होतंय, बाप्पा असं होतंय, मग तो त्या शाळेत जाऊन सांगेल की बाबा की प्रशासनात आपल्याला ह्याच्यामध्ये चेंज केलं पाहिजे. पाठीमाग अशी घटना होती की मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे शिक्षक सुद्धा मधून बाहेर जायचे आणि कामं करून यायचे. आता तुम्ही बघितलं असेल तर बरेच ग्रामस्थांना माहिती असेल की स्टँडवरती बरेच शिक्षक चहा प्यायला येतात. त्यांनी चहा प्यायला येणं याच्यामध्ये काय चूक आहे असं म्हणत नाही, पण एक कंट्रोल असा नाहीये आणि मुलं सुद्धा वेगळ्या मार्गाने जात आहेत, तर या गोष्टीवरती पण हे व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जी आपल्याला ऐकू माहिती येते त्याच्याप्रमाणे ही सगळी मुलं गांजा पिऊन तिथं होती. म्हणजे गांजा हा आपल्या पंधरेमध्ये मोठी लोक प्यायची ती तर वेगळी गोष्ट आहे, पण लहान मुलांपर्यंत येते, म्हणजे किती तो सोसायटीमध्ये ऍब्सॉर्ब व्हायला लागलाय किंवा किती इझिली मिळतोय आपल्याला याचीच नाही राहता. मी माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की बारामती तालुक्यामध्ये इंजेक्शन्स किंवा गोळ्या ज्या ड्रग्सचे असतात त्याचा सुद्धा इतका सुळसुळा झालेला आहे. माझं पोलीस प्रशासनाला विनंती की खरंच तुम्ही त्याचा छडा लावा, कारण ही भावी पिढी जी आपण ही शाळा जर नाही कंट्रोल केली किंवा ही भावी पिढी जी छोटी मुलं आहेत यांच्यावरती जर आपण कंट्रोल नाही आणला, त्यांना जर सुधारण्याची नाही गोष्ट केली तर पुढच्या पिढीला आपण आवडू शकत नाही. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला देखील विनंती की आपण ड्रग्स किंवा ज्या अशा गोष्टीत गांजा जो सर्रासपणे विकला जातोय त्याच्यावरती पण कुठेतरी कंट्रोल यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये एक गावठी कट्टा देखील वापरला. मला तो गावठी कट्टा म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण युट्यूबला बरेचसे व्हिडिओ बघत असतो, बऱ्याच ठिकाणचं बघत असतो. मला एक वेळ असं वाटतं की कदाचित गावठी कट्टा घेणं सोपं आहे,
कारण आजकाल लोकांकडे पैसे जर तुम्ही 50,000 रुपये 1 लाख रुपये घेऊन गेला आणि तुम्ही सर्चेस करत गेला तर तुम्हाला 15 दिवसात मिळून जाईल. पण ती घेण्याची मानसिकता, ती मानसिकता जी तयार होते ना ती अतिशय घातक आहे. म्हणजे कट्टा घेणं पैसे आजकाल एवढे साऱ्यांकडे 50,000 कट्टा घेईल कोण, पण ती घ्यायला विकत जाण्याची मानसिकता तयार होते ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. हे समाजामध्ये जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, तलवारीने केक कापण्यापासून ते आतापर्यंतच्या गोष्टी, या गोष्टींना जर आपण आवर नाही घातला तर भविष्यामध्ये ह्या गोष्टी आणखीन त्याचा उद्रेक होत जाईल आणि याला काय मग कंट्रोल करणार नाही. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी सुद्धा आपल्या मुलांना सुद्धा कंट्रोल करावं, बाकीच्या सुद्धा मुलांवरती थोडंसं लक्ष असू द्यावं. या निमित्ताने विनंती करतो, या प्रकरणातील जे काही सदरचे आरोपी असतील तर त्या आरोपींना तात्काळ अटक करावी, याच्यावरती पूर्ण छडा लावा, पूर्ण डीप इन्व्हेस्टिगेशन करावं की ते गांजा पिली असतील, ते गांजा कुठून आला, तो कट्टा घेतला असेल तो कुठून घेतला, त्याचं संपूर्ण रॅकेट करावं. कारण आपण बऱ्याच वेळेस बघतो, ऐकतो की पेपरला वाचतो की गांजा एवढ्या कोटीचा पकडला, पण त्याचा सप्लायरच कोण सापडत नाही कधी. तर माझी या निमित्तानं पोलीस प्रशासनाला पण विनंती, सरकारला पण विनंती की आपण हे जे काही कनेक्शन चालू आहे ती भावी पिढी आपण बरबाद करण्यात चालले. पंजाबमध्ये जी गोष्ट झाली ती महाराष्ट्रामध्ये गोष्ट आता घडायला लागली, ड्रग्ज सर्रास मिळायला लागलेत आणि याच गोष्टींमुळे ती जर मुलं धुंदीत असतील गांजाच्या किंवा कुठल्या नशेमध्ये, तर तुम्ही त्याचा मोठा भाऊ जाऊ दे, त्याचा बाप जाऊ दे, ती कोणाचंच ऐकणार नाही जोपर्यंत नशेत आहे. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती की आपण कृपया त्या गोष्टींचा संपूर्णपणे छान लावा आणि या गोष्टी मिळणं बंद कराव्यात, हीच या निमित्ताने विनंती करतो. थांबतो.